नमस्कार. केळीचे चिप्स तर सगळ्यांनाच आवडतात, पण ते बनवायचं घरी म्हटलं की खूप जणांना असं वाटतं की खूप किचकट प्रकार आहे. पण आज मी तेच केळीचे चिप्स सगळ्यात सोप्या पद्धतीनं घरच्या घरी कसे बनवायचे ते दाखवणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे, खूप पटकन उरकतात आणि हे केळीचे चिप्स एकदा तुम्ही घरी बनवले की बाहेर विकत तुम्ही मार्केटमधून आणणारच नाही, याची गॅरंटी मी देते. अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे. 2-3 पद्धतीने मी हे केळीचे चिप्स बनवायचे कसे ते सांगितलेले आहेत. यावरती मीठ मसाला कसा प्रकारे लावायचा म्हणजे तो जास्त काळ टिकतो. त्यानंतर अगदी छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. केळीचे चिप्स कुरकुरीत महिनाभर टिकावेत यासाठी काय करायचं, अशा मी भरपूर गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी अर्धा डझन केळी घेतलेली आहेत. याला राजळी केळी किंवा मद्रासी केळीही म्हणतात. या केळ्यांचा वापर करून केळीचे चिप्स बनवले जातात. आपल्या बाजारामध्ये जी पिवळी केळी मिळतात ती कच्ची असताना तुम्ही त्याचे केळीचे चिप्स बनवले तर त्याचे केळीचे चिप्स बनत नाहीत. तर प्रॉपर कच्ची केळी लागतात. तर तुम्ही बाजारामध्ये गेला आणि मद्रासी केळी किंवा कच्ची केळी मागितली, राजळी केळी, तर तुम्हाला या पद्धतीची केळी मिळतील. याचे तुम्ही चिप्स छान बनवू शकता. तर आता याचा वापर करून आज आपण केळीचे चिप्स बनवणार आहोत. तर केळीचे चिप्स बनवताना भरपूर साऱ्या पद्धतींचा वापर केला जातो. तर इथे मी 2 टाईपने हे केळीचे चिप्स कसे बनवायचे ते दाखवत आहे. तर आता यातला आपण एक आधी केळं काढून घेऊयात. तर आता हे केळं आधी आपल्याला सोलून घ्यायचं आहे. याची सगळी वरची साल काढून घ्यायची आहे. तर साल काढून घेताना हे केळीचे चीक लागू शकतो. तुम्ही हाताला थोडंसं तेल लावू शकता. आता आधी याचा वरचा आणि खालचा भाग मी काढून घेणार आहे. तर आता ही केळ्यांचा एक प्रॉब्लेम होतो, ही केळी काळी पडू शकतात. त्यामुळं एक-एकच केळं आपण चिरून घेऊन याची साल काढून घेऊन चिप्स करून घेणार आहोत. तर याचे जे शिरा असतात, जे मधले जॉईंट्स असतात त्याच्यावरती मी कट्स मारून घेतलेत आणि अलगद हाताने आपण असे हे काढून घेतले की हे साल अगदी पटकन निघतात. तर तुम्ही पाहू शकता किती सहज प्रकारे हे साल निघालेले आहेत. तुम्ही असे काढू शकता किंवा जे आपलं सोल्या असतो बटाट्याचे साल काढण्याचा त्यानेही ही साल काढू शकता. तर आता ही साल मी काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता की हे केळं पटकन लगेच काळं पडतं. त्यामुळे मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं. आता पहिली पद्धत ही आहे की तेलावरती तुम्ही डायरेक्टली खिसणी धरू शकता आणि हे केळीचे चिप्स डायरेक्टली असे खिसणीने तुम्ही तेलामध्ये टाकू शकता. पण हे चिप्स बनवताना काही वेळी काय होतं की तेल अंगावरती हातावरती उडू शकतं. जर तुम्हाला ही पद्धत सोपी वाटत असेल तर या पद्धतीनेही तुम्ही डायरेक्टली केळीचे चिप्स तेलामध्ये खिसून तळून घेऊ शकता. तर पहिले 2 ते 3 मिनटं अजिबात हे चिप्स हलवायचे नाहीत. चिप्स जसे जसे तेलावरती तळले जातात तसे तसे ते छान कुरकुरीत होतात आणि हलके होतात. तर आता अलगद हाताने आपण हे हलवून घेतलेले आहेत. तर हे व्यवस्थित तेलावरती तळले जावेत यासाठी साधारण 7 ते 8 मिनटं लागतात. लो फ्लेमवरती आपण हे व्यवस्थित तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता जसे जसे हे तळले जातील तसे तसा त्याचा आकार कमी होतोय. हे असे कमी कमी होत चालले. तर तुम्ही पाहू शकता याला छान असा कलर चेंज झालेला आहे, बदामी रंग आलेला आहे. तर आपले केळीचे चिप्स छान तळले गेलेले आहेत. तर आपण हे छान निथळून घेऊयात आणि टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात. आता यावरती मीठ आणि मसाला लावण्यासाठी पटकन जेव्हा हे गरम असतील तोपर्यंतच मी यावरती लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि हे छान टॉस करून घेतलेले आहेत. तुम्ही या जागी हळदही घालू शकता. तुम्ही पाहू शकता याला व्यवस्थित असं लाल तिखट आणि मीठ लागलेलं आहे आणि हे मस्त कुरकुरीतही झालेले आहेत. आता दुसऱ्या पद्धतीने केळीचे चिप्स बनवण्यासाठी इथे मी केळ सोलून घेतले आणि आता एखाद्या प्लेटमध्येच आपण हे छान खिसून घेणार आहोत. तर हे व्यवस्थित खिसून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचे छान असे पातळसर काप पडलेले आहेत. तर एकच केळ एका वेळी खिसून घ्यायचं, नाहीतर मग हे काळं पडतं. आणि इकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलंच आहे, त्यामध्ये आपण हे एक एक करून टाकणार आहोत. पण काय होतं कधी जर तुम्ही 2-3 एकत्र टाकले तर ते एकमेकांना चिकटतात आणि ते तेलामध्येही सुटत नाहीत आणि मग ते नीट तळले जात नाहीत. त्यामुळे हे व्यवस्थित टाकण्याची गरज असते. तर ही प्रोसेस थोडीशी स्लो आहे, पण यामध्ये तेल न उडण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ती प्रोसेस जी डायरेक्टली तेलावरती खिसून टाकायची जर अवघड वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीनेही चिप्स बनवू शकता. तर आता हे थोडेसे टाकल्यानंतर 1-2 मिनटं तसेच ठेवायचे आणि नंतर छान व्यवस्थित थोडेसे अलगद हाताने हलवून घ्यायचे. तर अगदी हे छान तळत आले की हे हलके हलके होतात आणि तेलावरती छान तरंगू लागतात. तर मस्त दोन्ही पद्धतीने तुम्ही छान असे चिप्स बनवू शकता. आता तुम्हाला डायरेक्टली मीठ मसाला यावरती वेगळा टाकायचा नसेल तर तुम्ही थोडीशी हळद पावडर आणि मीठ पाण्यामध्ये मिक्स करून हे तुम्ही तेलावरतीही टाकू शकता. त्यानेही चिप्सला खूप छान कलर येतो आणि छान चव येते. किंवा
तुम्ही डायरेक्टली थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ तुम्ही जेव्हा चिप्स तेलामध्ये टाकता त्याच्यावरून थोडंसं टाकलं तरी याला व्यवस्थित लागतात. पण हळद जी आहे ती उपवासाला चालत नाही, त्यामुळे मी इथे हळदीचा वापर केलेला नाही आहे. फक्त लाल तिखट आणि आपल्या मिठाचा वापर केलेला आहे. तर मस्त कुरकुरीत असे हे चिप्स आपण तळून घेतलेले आहेत आणि हे मस्त केळीचे असे हे वेपर्स तयार झालेले आहेत. तर तुम्ही पाहिलं केळीचे चिप्स घरच्या घरी बनवणं अगदी सोपं आहे. काही अवघड कृती नाही आहे. फक्त काय होतं की केळी व्यवस्थित सोलली गेली पाहिजेत आणि जे तळायला जो वेळ लागतो तो थोडासा जास्त लागतो. मंद गॅसवरती तुम्ही जितके छान केळीचे चिप्स तळून घ्याल तेवढे छान हे कुरकुरीत होतात. तर असे हे मस्त कुरकुरीत केळीचे वेपर्स तुम्हीही घरच्या घरी बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.